तर मंडळी, उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी साहित्य पाहून घ्या. तर मी हा वाटी फुल भरून असा साबुदाणा घेतलेला आहे आणि हाफ वाटी भगर घेतलेली आहे. ती आपल्याला हलकी फुलकी भाजून घ्यायची आहे. पण तुम्ही मंडळींनो, भगर जास्त घ्या आणि साबुदाणा अगदी कमी घ्या, नाहीतर खूप चिकटपणा येतो साबुदाणा जास्त घातला तर. माझ्याकडे भगर कमी होती त्यामुळे मी साबुदाणा जास्त वापरलेला आहे, कारण मला जरा जास्त प्रमाणात बनवायचे होते आप्पे. भाजून थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून अगदी बारीक करून घेत. नंतर त्याच्यात वाटलेली मिरची, जिरे, शेंगदाण्याचा कूट, 2 बटाट्याचा खीस, 4 चमचे दही, चवीपुरते मीठ, थोडासा सोडा आणि लागेल असे पाणी घालून छान मळून अर्धा तास भिजत ठेवले. पाहू शकता आपले पीठ छान भिजलेले आहे. आता आप्पे करायला घेऊया. तर नमस्ते मंडळी, आज माळ आहे 6वी आणि कलर आहे राखाडी. आता हे पीठ छान मिक्स करून घेऊया. आता हे आप्पे पात्र घेतलेलं आहे ते मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवले आहे. नंतर तूप घेतलेलं आहे वाटीत. चमच्याच्या साहाय्याने प्रत्येक ह्याच्यात तूप सोडूया आणि नंतर आप्याचे जे मिश्रण बनवलेले आहे तेही सोडूया. सर्व आप्याचे मिश्रण सोडून झाल्यानंतर वरून झाकण ठेवू. 5 मिनिट झाकण ठेवल्यानंतर पलटी केले मी आणि पाहू शकता आप्पे किती छान झालेले आहेत. पण खूप माझे चिकटपणा आला होता, कारण साबुदाणा जास्त असल्यामुळे. तुम्ही तसे करू नका. आणि आप्यासोबत खाण्यासाठी मी काकडीची कोशिंबीर केली. ही काकडीचे 2 काकडीचे काप असे बारीक करून घेतले. त्यात 4 चमचे दही, थोडासा शेंगदाण्याचा कूट, वाटलेली मिरची, चवीपुरते मीठ हे सर्व टाकून छान कोशिंबीर बनवून घेतली. नंतर देवीला नैवेद्य दाखवला आणि घट पहा कसे दाट आणि किती सुंदर उगवला आहे. आवडल्यास